मोगलानं आमच्या देवी देवतेची विटंबना केली. या देशातून ते नामशेष झाले. आमच्या देवी देवतेवर अत्याचार केला. या देशातून ते नामशेष झाले. इंग्रजानं आमच्या देवी आणि देवतेचा तिरस्कार केला. या देशातून ते नामशेष झाले. तू कुठल्या झाडाचा पत्ता आहेस बाळा? देवी आणि देवतेची विटंबना करतो, पोतराजांची विटंबना करतो, सोशल मीडियावरती पोतराज आणि देवी देवतेबद्दल चुकीचे लिखाण करतो. अरे तुझी किंमत काय हे तुझं ओळखले पाहिजे. माझ्या मर्याई लक्ष्मी आईच्या अंगणामध्ये जो पानपाचोळा पडतो ना, इतकी सुद्धा किंमत तुझी नाही. आणि तू देव धर्माच्या लोकांची विटंबना करतो. याचा अर्थ तुझे दिवस मोजतोस तू. तुझा बर्बादीचा काळ जवळ आलेला आहे. अरे मर्याई आणि लक्ष्मी आई ही जारण मारण देवता आहे. जरी आई म्हणजे जगवणारी आणि मर्याई म्हणजे मारणारी. तिचा मार झापडी झुपडी नाही बर का, झापडी झुपडी नाही, मुळापासून कुळ नष्ट करणारी वीर देवता आहे. ती वीर देवता आहे. पिसळलेली मांजर असते ना, ती आपल्या बाळासाठी भल्या भल्यांचं नरड फोडते, भल्या भल्यांचा जीव घेते. ती एक आई असते. माझी लखाबाई, माझी मरी माता ही माझी आय आहे. माझ्या पोतराजांची आय आहे. तिचा टोल तू करतो, तिच्या बद्दल तू चुकीचे लिखाण लिखतो, तिचा अपमान करतो. अरे गावच्या गाव आखाडाच्या महिन्यामध्ये, गावच्या गाव आखाडाच्या महिन्यामध्ये चुळी पाताळ हळद कुंकू अगरबत्ती कापूर पुत्राजाच्या संगतीनं वाजत आणि गाजत गावाच्या बाहेर जातात. शिववर जाऊन त्या महामरीला, माझ्या लक्ष्मी आईला हात जोडून नतमस्तक होतात. असे लाखो लोक आहेत, करोडो लोक आहेत. माझ्या आईचे ते भक्त आहेत. आई, वर्षभरात जी आमच्याकडनं चूक झाली असेल ती आम्हाला माफ कर. आमच्या गावातला ताण आणि तणाव दूर कराय, आमच्या गावात रोगराई येऊ नये म्हणून आई तुला हात जोडतो. आमच्या शिवारात मुबलूक पाऊस पडू दे, अन्न धान्य पिकू दे, पीक पाणी येऊ दे. लखाबाई, आमच्या गावची भरभराटी हो, सुख समृद्धी आम्हास लाभू दे, अशी तुझ्या चरणी आमची नम्र विनंती. त्या मरी माताला, त्या लक्ष्मी माताला गावच्या गाव शरण जातात. तू कुठच्या झाडाचा पाला आहेस? अरे श्रद्धा आणि संस्कृती, श्रद्धा आणि संस्कृती आणि विज्ञान ज्या धर्माने जोडलं, ज्या संस्कृतीने जोडलं, ज्या परंपरेने जोडलं, ती परंपरा ही आहे पोतराजाची. हळद कुंकू, लिंब, नारळ, ऊद, कापूर याला विज्ञानाची जोड आहे. तू जर खरंच विज्ञानवादी असला किंवा कोण विज्ञानवादी असेल त्याला ती कळल. तुला नाही कळणार बा. तू फक्त जिथं जत्रा आणि
कोंबड्या बकऱ्याचं बरबाट असेल ना तिथं तू जायचं आणि जीवन यायचं. आणि इकडं आल्यानंतर पोतराजाची विटंबना करायची. ही औलाद तुझी आहे. मी माझ्या आईला नवस करील. मी माझ्या मरी माताला, माझ्या लखाबाईला मी नवस करील. आरक्षणाचं वर्गीकरण अ ब क ड लवकर होऊ दे. आई, हा माझा तुझ्या चरणी नमस्कार. बोल त्या लखाबाईचं चांगलं.